गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. आजच्या या आपल्या पॉडकास्टसाठी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू अंकुशराव कुलकर्णी आलेले आहेत. काका, आपलं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला थोडं तुमचं बालपण किंवा शालेय शिक्षण किंवा घरातले धार्मिक संस्कार याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. देवधर्म नावापुरता पण होता, त्याच्याबद्दल अभिमान होता, आग्रह होता. हे तुम्ही व्यवसाय करत होतात हो. आणि मग गुरुदेवांच्या इथे कसे काय आलात? आमचे एक खास मित्र म्हणजे शेजारी राहणारे माधवराव भातखंडे म्हणून आणि मग मला सांगायला लागले की अरे नगरला छान गुरु आहेत. त्यांनी फोटो वगैरे दाखवला. तर मी म्हटलं अरे बाप रे, म्हटलं छान छान. मुंबईत गुरुदेव आले होते वाटतं 87 जानेवारीमध्ये सुमारेच आले होते. 7 दिवस मुका होता. तर त्याला काय वाटलं ना, 2 वर्ष अंकुश तू घालवलीस फुकट, आता तरी ये. आज गुरुदेव मुंबईत आलेले, पहिला दिवस आहे, तुला यायचं असेल तर 9 वाजेपर्यंत गेट वाट बघतो. मी म्हटलं, मीला मिसेसला म्हटलं बाबा काय एवढा मित्र चार्टर्ड आपण एवढं उगीच जाणार नाही आणि 2 वर्ष जातोय, टिकलाय अजून, काहीतरी विशेष असणार या गुरूंच्या मधून. म्हणून मी म्हटलं चल एकदा जाऊन तर येतो ना. तिथली गर्दी बघितली, म्हटलं हे वेगळेच गुरु दिसत आहेत. मला ते बरं वाटलं. कोळी स्वामींच्याकडे ते दर्शन जे झालं, गुरुदेव आतमध्ये बसले होते. तरी पण तुम्ही त्यांना लगेच गुरु मानलेलं नाही, गुरु नाही, असं मला वाटतं. मित्र त्याचेच गुरु. हा, त्याचे गुरु म्हणून मित्राचे गुरु म्हणून मी दर्शनाला गेला होता. माझे गुरु नव्हेच. पण मग तुम्ही प्रत्यक्ष जेव्हा गुरुदेवांना भेटलात त्या प्रसंगाबद्दल काहीतरी? नाही, मला ते बघून मी भारो आलो. जेव्हा पहिल्यांदा गेलात तिथला अनुभव जरा काहीतरी खूप गुरुपणे तो पण एक विशेषच अनुभव होता. मला तोपर्यंत म्हणजे 7 दिवस मी दर्शन घेतलं. नंतर थोडस, कारण त्यांच्या ह्याच्यात मी आपलं आजपर्यंतच्या वाचनात किंवा तुमच्या लेखनात किंवा अशा गुरूंचं जे महत्व तुम्हाला माहिती असेल की दर्शनामध्ये परिणाम होतो, दर्शनामध्ये संस्कार होतात. कन्स्ट्रक्शन मधला एक साधा फाटका माणूस होता, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर. तो म्हणाला काका मी उद्या येणार नाही. साहेब उद्या मी येणार नाही. म्हटलं का रे बाबा, मी उद्या गुरुपौर्णिमा आहे, मी माझ्या गुरूंच्याकडे येणार. म्हटलं याला गुरु कुठले, एक तुला कसले गुरु? नाही, मी जातो दररोज आमच्या तिकडे कुठे आहे अंबरनाथला कुठे सांगितलं त्यांनी. म्हटलं ठीक आहे. म्हटलं अरे भातखंडे पण जाणार असे, आपल्याला पण वाटतं एवढं त्याचे गुरु आहेत, पण हरकत काय, आपल्याला आपले गुरु नसते म्हणून काय. गुरु पौर्णिमा आहे ना, जसं हनुमान जयंतीला कुठल्या देवळात जा हनुमान, तसं गुरु पौर्णिमा आपले काही गुरु नाहीत म्हणून काय आपण भातखंडे जात असेल जाऊया, काय असेल तर आपण कॉन्ट्रीब्युट करूया, कारण त्याला पैशाचा हिशोब आहे. तर तसं करत तुम्ही गुरुदेवांच्या इथे दर्शनाला पोहोचलात. आता तिथे काय झालं?
तिथे म्हणजे पहिल्यांदा आम्हाला वाटेतच एक ऍक्सिडेंट झाला. आमच्या पेट्रोलची टाकीच फुटली घाटामध्ये चढताना वगैरे. म्हणजे तरी म्हणजे त्याच्यावर मोठं गुरुदेवांनी असं म्हणत कवच होतं. बरोबर. 2 तास त्याच्यात वाया गेले. मग आमची गाडी ढकलत नेली. त्यांनी सांगितलं तर संध्याकाळी होणार नाही, रिपेरिंग. मग ते दुसरी गाडी करून आम्ही पोहोचलो कसे बसे. नगरला पोहोचेपर्यंत संध्या म्हणजे दुपारपर्यंत झाली होती. सगळी लाईन आम्ही दर्शन घेतलं कसं बस. आणि मग मध्ये विश्रांती होती. मग संध्याकाळी आमचे भातखंडे सीएच काम करत होते हळूहळू तिकडचं. तर त्यांच्यावर आम्हाला थोडंसं मग त्यांच्या वशिल्याने पुन्हा दर्शन मिळालं. म्हणजे गुरुदेव एका रूम मध्ये बसले होते दर्शनाला. आम्ही जाऊन बसलो तिथे त्यांच्या वशिल्याने भातखंडीच्या मांडीला मांडीवर बसलो. तसं पहिलं दर्शन झालं. आणि मग तेव्हा गुरुपौर्णिमेचा दिवस होता. आणि मग संध्याकाळी सकाळी सगळी गर्दी झाली होती. तर थोडी गर्दी राहिली की मला काय थोडंसं प्रेम वाटलं. काय भातखंडेचे गुरु, पण मला काय वाटलं माहिती नाही. मी आपलं उठून परत जायचो. त्यांचं बोलणं चालू होतं का गुरुदांचं. आणि त्यांचं माझे 2-3 मित्र होते गाडीतले, आमचे जवळचे मित्र. तर त्यांचं चालू असतं. मी चुपचाप उठून जायचो. परत मी लाईनीत येतो. म्हणजे मी डायरेक्ट गुरुदांच्या चरणी असं 3-4 वेळा दर्शन घेतलं. मी परत दर्शन झालं, चरणस्पर्श घेतला, परत येऊन जाऊ. कारण या गुरुदांचं म्हणजे असं वैशिष्ट्य होतं की ते ब्रह्मचारी महाराज आणि तपस्वी आणि हे, तर ते स्त्रियांना स्पर्श देत नव्हतं, चरणस्पर्श देत नव्हते, फक्त पुरुषांना. आणि पुरुषांना सुद्धा फक्त गुरुपौर्णिमेला. गुरुपौर्णिमा म्हणजे मोठा सोनियाचा दिवस होता म्हणजे भक्तांच्या दृष्टीने. माझ्या दृष्टीने तो पहिला दिवस होता. पण इतर भक्तांचे जे जुने भक्त होते म्हणजे भातखंडीच्या दृष्टीने सुद्धा ते चरणस्पर्श म्हणजे फार महत्व होतं. तर मी म्हटलं आपल्याला मिळतं तर घ्या. आपण चरणस्पर्श 3-4 वेळा घेतला. पण मला त्यांचं लक्ष होतं बरोबर. आता ते तर ईश्वर स्वरूप होते. तर त्यांनी मला ओळखलं बरोबर. म्हणजे असं की हा माणूस सारखा येतोय. पण ते मला काही रागवले वगैरे नाही. मी पहिलाच राऊंड होता माझा. मुंबईला दर्शन घेतलं होतं सगळं ठीक आहे. पण त्यांनी सांगितलं अरे प्रभाकर म्हणून कोणी त्यांचे असिस्टंट होते. तर त्याने प्रभाकर वगैरे काही लोक परत येत आहेत दर्शनाला, लक्ष ठेवा, थांबवा त्यांना. मी ऍक्च्युअली होतो ते मला उद्देश, पण मला उद्देश ते काही बोलले नाही. मी म्हटलं काही ते आहे ज्ञानबाची वेग, म्हणजे आपल्याला उद्देश नाही. मी आपलं चुपचाप बसून दिलं. पुढचे मग परत मी गेलो नाही, 5-6 राऊंड करायला गेलो नाही. पण असं दर्शन झालं आणि मला ते आवडलं. आणि मग बोलता बोलता ते आमचे भातखंडे म्हणाले आज गुरुपौर्णिमेला पुरुष आपण स्पर्श दिलं, पण आज एवढी मोठी लाईन आहे गुरुदेव, आपल्याला किती त्रास होत असेल. तर आता काय त्रास होतात घेतलंय, आता जबाबदारी तुमची सगळ्यांची. गुरुपौर्णिमेत जो स्पर्श देतो त्यावेळेला आमच्या अनेक गोष्टी जबाबदारी आम्ही पार पडतो. तुम्हाला कळत नाही, तुम्ही सामान्य बघतात, तुम्ही डोकं टेकवतो त्याला काय होतं. पहिला तुमचा स्पर्श होतो. त्या स्पर्शातून तुमची सगळे दोष बीज पाप वगैरे सगळे आमच्या चरणात पायाशी येतात. त्यामुळे ते आमच्या देहामध्ये येतात. त्यामुळे त्याचा इफेक्ट होतो. घशाच्या उघळे काळकाळ्याने रग पडतो. नंतर हे तर म्हणजे अंतर पाहिजे हे झालं. पण बाह्य दृश्यात काही लोक म्हणजे कसे दर्शन घेतात, पुरुषांना जरी स्पर्श असतात तरी ते काळजी घेत नाही. चरणस्पर्श म्हणजे काय, आमचे पाय तुमच्यासारखे नाही घेत. म्हणजे बघितलं का, अगदी लहान मुलासारखे, कापसासारखे. जेव्हा तुम्ही स्पर्श करता तुम्ही येऊन त्यावेळेला त्या तुमच्या कोणाच्या मिशाळ वाढलेले असतात, कोणाचे चष्मे टोचतात, कोणाला हातात अंगठ्या असतात. आम्हाला खूप त्रास होतो, पण आम्ही लक्ष देत नाही. आता काय करायचं म्हणून आम्हाला 2 दिवसांनी सगळं बाहेर पडतं. 2-3 दिवस म्हणजे मला उलटीसारखं होतं. असं झालं. मी ते सगळं ऐकलं तर मी तर उडालोच. आणि नंतर एकदम शेवटी त्या आपल्या शहरी भाषेत सांगितलं ते गुरुदांनी एकदम बॉम्बच टाकला. आणि तुम्हाला माहिती का भातखंडे, माझी स्थिती वेगळी आहे. माझ्या पायाची तुम्हाला माहिती नाही. माझ्या तळपायावर आहे ना ईश्वर चिन्ह आहेत. आता म्हटलं ईश्वर चिन्ह म्हणजे काय असतं. हे बाबा बोलतोय आपल्याला हातावरची चिन्ह म्हणजे पायावरती. तर त्यामुळे माझ्या पायात ईश्वर चिन्ह आहेत आणि माझे मऊ पाय आहेत ना, तर त्यामुळे ते ईश्वर चिन्ह टोचतात खाली. भातखंड काय म्हणजे काय ईश्वर चिन्ह म्हणजे काय, म्हणजे ते शंख चक्र गदा ते सगळं त्रिशूळ वगैरे सगळं आहे. ज्यावेळेला मी उभा राहतो चालतो तेव्हा सुद्धा ते मला म्हणजे पाय टोचतात. किंवा खड्यावरून चाललं तर आणखी ते खडे टोचतात, कारण मऊ पाय. ही ईश्वर चिन्ह ती पण टोचतात. मी असं सांगितलं. म्हणजे मी म्हटलं बापरे, हे तर वेगळाच प्रकार आहे. तुम्हाला बघायला मिळाली. बघायला मिळाले अगदी योग. म्हणजे ते त्या भातखंडीचाच वशिला. म्हणजे असं ते सहज मग गुरुदेव आम्हाला बघायला मिळतील का, आम्हाला दाखवा. म्हणजे काय ते गुरुदेव पण प्रसन्न होते आणि त्यांचा मूड होता. आणि आमचं नशीब होतं परीक्षा. भाग्य खरंच भाग्य. कारण मी आधी त्याचेच गुरु म्हणून बघायला येतो. पण ज्यावेळेस ते म्हणाले की तेव्हा पाहिजे ईश्वरी चिन्ह आहेत, मी तर उडालोच. म्हणजे मग त्यांच्या अरे कोण प्रभाकर म्हणून होते, त्यांना परत त्यांनी हाक मारली. अरे प्रभाकर, ती आपली बॅटरी घेऊन येते. तर ते बॅटरी घेऊन आली. आणि आम्हाला ते संध्याकाळी 7-7:30 वेळ असेल, 7:30-7ला अंधार पडला होता. चक्क असं पाय वरती घेऊन तळपायावरती आम्हाला ती ईश्वर चिन्ह दोन्ही पायावरची दाखवली.
बापरे आणि ती म्हटलं. तुम्हाला दिसली पण. हो दिसली मला. हे हो दिसली. दोघांचंही हो भाग्य आहे. एखाद्याने दाखवलं पण मला हो, नाही, दिसलीच नाही, मलाही हे दिसली हो तशीच हवी, असं दोन्ही मला पण गोष्टी मला आहेत. दिसली नाही. आपण लहान हा, मुलं सगळं म्हणजे करतो, पण लांबून सुद्धा मी त्या 2 फुटावर सगळ्यांनी आम्ही बघितली. म्हटलं हे कधी वेगळंच आहे. आता हे भातखंड्यांचे गुरु पण आहे, पण आहे आपण मग मानलं पाहिजे त्या आपले. क्षणापासून तुम्ही त्यांना अगदी भारावून हो. गेलात आणि त्यांना आपले गुरु अगदी अगदी म्हणायला गुरु मला सुरुवात आपण केली. सुरू म्हणा केलं की बाबा हे आहे आपलेच व्यक्ती गुरु आहे आता. बाबा, अधिकारी व्यक्ती, आणि आपल्याला इथे चांगलं मिळालंय, लाभ आहे, आणि गुरुपौर्णिमेचा दिवस आहे, बरोबर. काहीतरी ईश्वरी इच्छाच असेल. मग भातखंड सहज बोलता बोलता त्यांनी चौकशी केली, काय हे सगळे मुंबईचेच तुमचे मित्र आले दिसतात भातखंडीमध्ये. तर त्यांनी हो म्हणे हे मुंबईला आले ते आपल्या, मी त्यांनी सगळी नावं सांगितली, हे कोणते कोणते कोण. मग माझ्याकडे हात आले होती भातखंडी गुरु म्हणे मला माहिती आहे, यांचं नाव माहिती. मी आपलं वाटलं जानेवारीमध्ये दर्शन घेतलं, आणि साधारण आपली गुरुपौर्णिमा फेब्रुवारी आपल्या कधी जुलै जुलैमध्ये. म्हटलं तर काय, मला म्हटलं नाव काय सांगताय बघूया. म्हटलं तर म्हटलं काय सांगाव, सीएच ना, हा. सांगा नाव काय. यांचं नाव अंकुश कुलकर्णी, हे आपले अंकुश कुलकर्णी. म्हटलं अरे अंकुश कुलकर्णी म्हणजे हे केवळ ती म्हणजे, ईश्वर शक्ती हा, ते खूप पूर्वी कधीतरी गुरुदांनी हो. तुम्हाला तिथे बघितल्यानंतरही किती तुमचं नाव हो. अगदी लक्षात अगदी ठेवून हो. सांगितलं. लक्षात ठेवलं म्हणजे मला म्हणजे हे खरंच ती- खूप ती दाखवण्याचीच त्यांची मला बरोबर म्हणजे आहे. ईश्वरची तिचीच ती अरेंजमेंट होती. गुरुदेवांच्या चरणी आलात, दर्शन घेऊन आलात, त्यानंतर मला वाटतं तुम्ही गुरुदेवांबरोबर गाणगापूरच्या यात्रेला का काहीतरी हो. गेला होता, हो. आणि तिथून आल्यावर तुमच्या मुलीनी काहीतरी स्वप्न दृष्टांत सांगितला, तो अनुभव जरा ते सांगा काय ना. मध्ये मग ते झालं होतं समय, दर्शन झालं. नंतर दुसऱ्या दिवशी त्याशी मी ते आम्ही रात्री राहिलो होतो. मग ते मला ते तिकडे ते प्रसाद पावलं म्हटली, पण भातखंडीच्या वशिल्याने यामध्ये पहाटे 5ची पण पूजा मला अटेंड करायला मिळेल. ती पण म्हणजे पावलं रात्री झाली बघायला. सकाळी प्रसाद पावलं जी उमटली ती बघायला म्हणजे पेटीतली, म्हणजे गाणगापूरच्या पादुका ते आणले, चिंतामणी पादुकांचं. म्हटलं हे जर वेगळंच आहे, मग आता गुरु मानण्याला काही हरकत नाही, म्हणजे आपण यायचं तर ते बघूया. ते गुरुदेवांनी सांगितलं नाही कधी की आपण तुम्ही गुरु मानायचं तुमचं काम आहे, शिष्य मानायचं की ते मानायचं माझं काम आहे. तर मी आपलं मानत राहिलो की बाबा हे आहे ज्येष्ठ गुरु आहेत आपले, येत जावं. तर मग गाणगापूर यात्रा आली 88च्या सुमारे कधी तर म्हटलं सगळे जातात, चला आपण गाणगापूरला कधी आयुष्यात कधी गेलो नाही, एक चान्स घेऊया आपण. तर पहिल्या दिवशी गेलो तर गुरुदेवाचे म्हणजे काय म्हणूया आपण पूर्व पश्चिम असं बसलो, तिथं पाठीमागे खिडक्या होत्या, त्या खिडकीतून असं ऊन येत होतं. तर मी आपलं बसलो त्याच्यानंतर मी म्हटलं गुरुदेव समोर दिसत नाही बरोबर, असं म्हणजे डोळ्यात ऊन डोळ्यावर येत ऊन येतं. म्हणजे असा अनुभव. म्हणजे तर म्हटलं काय यांची व्यवस्था आहे असं मला कधी म्हटलं. पण झालं म्हणलं तर संध्याकाळी परत बैठक झाली, त्यावेळी त्यांनी गुलाबी असे पडदे लावले, ते पूजा वगैरे बघायला मिळाली, सगळं झालं. पण 5-6 दिवस गेले की माझा जीव खालीवर व्हायला लागला. आपलं 2 दिवसासाठी पण गेलो होतो, पण माझा पायच नाही गेला. एक दिवस गेला, 5-6 दिवस राहिला. 5-6 दिवस राहिले, आणि गुरु निघायचा दिवस आला म्हणजे उद्या निघणार. तर मी म्हटलं आता तरी आपण एक दिवस लवकर तरी घरी जाईल, निदान एक तरी आपला वाचेल आपला. 5-6 दिवस आपल्या धंद्याचं काय, बरोबर. लेबर आमचा कन्स्ट्रक्शन मध्ये म्हणजे काय सगळं लेबरचा जॉब ना. परंतु ह्या शक्तीचा इफेक्ट जो आपण म्हणतो ना की विसरायला जात होतो, बरोबर. घरदार तर विसरायला येतो तसला. पण नंतर मग जेव्हा आठवण झाली त्या अगदी कधी बाहेर पडतो असं, आणि मी पळून आलो चक्क दुपारच्या 2च्या एक बसची पकडून कसा तरी मुंबईला पुण्यातून आलो. पुण्यात पहाटे नगर आपल्या मुंबईला पोहोचलो. 5-5:30ला घरी आलो. अगदी म्हणजे दिसायला पण म्हटलं अगदी एक दिवस राहणार, पण मी आलो अचानक. बेल दाबली 5 वाजता 5:30 वाजता. तर बेल दाबल्यावरती तिने दार उघड, आपली बॅग बी ठेवली, बूट बी चपला काय काढल्या. तेवढ्यात आमची मुलगी होती रश्मी म्हणून. हा, ती काय साधारण 8-1 वर्षाची 7-8 वर्षाची होती. थंडीचे दिवस डिसेंबर मध्ये आपली पांघरून घेऊन झोपली होती अगदी. आणि तिला जाग आली 5:30 वाजता, म्हणजे जी उठणारी 7 जागा. तर मला तिने बघितलं बाबा आले, झोपेतच मला वाटलं बाबा आता मला स्वप्न पडलं. म्हटलं हो का, वा छान. म्हटलं ती म्हणाली बाबा आता मला गुरुदेव दिसले. म्हटलं अरे हो का, अरे वा. म्हटलं वा छान, कुठे दिसले. गाणगापूरला. म्हटलं गाणगापूरला, आता मी गाणगापूरला धरलं, ही मला उत्तर मला गाणगापूरला दिसले. म्हटलं वा कशावरून. हो म्हणे तिकडे हॉल होता ना, ते असे 16 धरून असे म्हणजे वेगळ्या होते, पाय खडा होते आणि चालत होते, असे होते, फिरत होते. म्हटलं असं चित्र सगळीकडे. तू गाणगापूर कशावर म्हणाली. आपल्या तिला दणकावून ती झोपलेली आहे, म्हणजे मी आपल्या माझ्या वेगळ्याच मूड होते. ही गाणगापूर कशी आहे, कारण मला ते हे झालं गाणगापूर. तर ती म्हणाली अहो बाबा तिकडे पडदे होते ना, झोपे पडदे होते ना, त्याला लाल पडदे होते. अरे बाप रे म्हटलं. मी पहिल्याशी मला ते ऊन जाणवलं, आणि तिथे पडदे म्हणजे मला एकटंच जाणवलं, इथे भक्तांचं मला माहिती नाही. पण मला ते पडदे आणि गुरुदेव असे बसले ते आठवले. मला गुरु दाखवलं की गाणगापूरला आला, तुझी ट्रीप वाया गेलेली रात्री.
अगदी घरी पोहोचेपर्यंत तुझ्या मुली म्हणजे माझ्या मुलीला पण त्यांनी स्वप्न दर्शन देऊन हे दिली, एक अनुभूती दिली. आणि खरं. मलाही सांगू की बाबा मी लगेच गुरुदान तिकडेच फोटो पैसे आमच्या नमस्कार. काढून खिशातला, घरात नव्हताच त्याला मोठं, खिशातला पोट नमस्कारून म्हणलं फार आपली कृपा आहे, असंच लक्ष राहू दे. आणि ती आपल्या अनुभूती तुम्हाला मिळाली की तिकडे हो. जाऊन सुद्धा म्हणजे तिथून येईपर्यंत मुलीच्या याने मुलीच्या आणि ते आणि धंद्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नव्हते, सगळं बरोबर, चालू होतं, सगळं smoothly होतं, व्यवस्थित. चालू होतं. आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सत्संगामध्ये जो आशीर्वाद पेपरचं वाचन केलं जातं, गुरुदेवांच्या आशीर्वादाचं वाचन होतं, हो हो त्याच्यावरती का म्हणजे त्या सुरुवातीला वरच्या ह्याच्यामध्ये रामकृष्ण दास म्हणून लिहिलेलं असतं. हो, हो. हा, तर ते तुम्ही लिहायला लागला, हो. म्हणजे कळलेलं आम्हाला की तुम्ही हा. लिहितात ते, पण हे कसं काय झालं, म्हणजे ह्या मागचं काय आहे रहस्य? आध्यात्मिक बोलायचंय गुरुदेव, म्हणजे या गुरुदेवांचं वैशिष्ट्य आपल्या बरोबर. हे आध्यात्मिक विषय, पण उत्तर त्याला समज देताना आपल्या समजवताना व्यावहारिक. आपण सगळे सामान्य लोक तर आपल्या व्यावहारिक त्यांनी जे सांगितलं सद्गुरूंच्या सहवासात आपोआप तुम्हाला आत्मसात होतं सगळं ज्ञान. मला ते ऐकताना खूप बरं वाटेल की विषय विषय आध्यात्मिक नाही, इतर वेळेला आपल्याला कळणार पण नाही. आणि उत्तर मग आपलं काय म्हणतात उदाहरणं मात्र आपली नेहमीची आपली व्यवहारातली. म्हणजे अगदी तुम्ही माझ्यावरती किती विश्वास ठेवा, म्हणजे त्यांनी असं दिलं गुरूंच्यावरती किती विश्वास ठेवा. तुम्ही बसमध्ये बसताना तर डोळे सामान ठेवताय ना वरती, फळीवरती सामान बरोबर. ठेवून बसतात, तुम्ही प्रवासात विचार काळजी कसा सामानाची बरोबर. एकदम उतरताना काळजी. तसं आहे. मला सुचलं म्हटलं आपण आता पुढच्या बैठकीला आपण लिहूया. आणि मग गुरुदेव बोलून नाही हळूहळू लिहायला लागलो. त्याचं आणि घरी ते फाईन झालं. तसं घरी यायला लागलो, 1-2 वेळा झालं तर एकदम मला पकडलं गुरुदेवांनी बैठकीत. ओके. मला विचारलं असं कोणी काय काय चाललंय कुलकर्णी काय, म्हटलं थोडं लिहून घेतो, मुद्दे लिहून घेतो. म्हटलं हो का, वा वा शहाणे झाले कुलकर्णी, वा वा काय करता मग मुद्दे लिहून काय करता. म्हटलं घरी जाऊन व्यवस्थित लिहितो. हो का. मग मला असं वाटलं की बास्तानी खाली फेकून टाका, म्हणजे असं चेष्टा पण केली. हा. नाही म्हटलं घरी जाऊन मला बघायचं, म्हणजे काय बघायचंय. ओके. मग मी चक्क मी मुंबईला सिन्सिअरली लिहायचं, म्हणजे थोडंसं बरोबर. अर्थात आपली भाषा असायची, पण हे ते नंतर मला कळलं आपली पण भाषा नाही ती, ते त्यांनीच गुरुदेवच करून घ्यायचे माझ्याकडून, असं मला जाणवलं. करता करविता करता तेच करविता. होते. मग कारण का- प्रत्येक वेळा पुढे गुरुदेव ते वाचायचे, म्हणजे कसं आमच्यापर्यंत पोचताना काय होत म्हणजे होतं? सांगितलं मला पकडलं. मग मला म्हटलं की मला बघायचंय काय लिहित आहे. म्हटलं आता घरी गेल्यावर लिहितो. म्हटलं, ठीक आहे मग मला दाखवा फाईल, मला तुमचे बघायचे लिहिलेलं. आणि मग मी चक्क गेलो ना, 15 दिवसांनी ते लिहिलेलं होतं, कागद घेऊन ती फाईल घेऊन फाईल गेलो. घेऊन. गोळीसाहेबांच्या पण कानावर घेतलं. गोळीसाहेबांच्या पण मी आधी कानावर अध्यक्ष. आधी पेपर दाखवले होते कधी कधी. गुरुदेवांनी मागितलं मी पेपर घेऊन गेलो. मग त्यांनी ते चक्क घेतले. मी म्हटलं गुरुदेव फाईल आणली आपण मारायला. बघितलं त्यांनी हातातून एक एक पान असं बघितलं आणि मला परत दिली. घेऊन जा आणि आहे ते व्यवस्थित चाललंय असंच चालू ठेवा तुमचं. आणि पुढे म्हणजे इंटू ब्रॅकेट असं म्हणूया, म्हणजे माझी आशीर्वाद आहेत असं प्रत्येक ठिकाणी ते माझी बरोबर. आशीर्वाद बोलायलाच पाहिजे पण चालू ठेवा म्हटलं की चालू ठेवा त्यात- म्हणजे आपण समजून घ्यायचं. आणि खरोखर जे सुरू झालं, मग गोळेसाहेबांनी दाखवलं. मग गोळेसाहेबांनी परत त्यांनी चर्चा केली काय करायचं आता, हे अंकुशरावांचं चालू आहे. मग ते तिथेपर्यंत पोहोचले आणि मग त्यांनी ते नाव ठेवलं. आपण हे अंकुशला सांगा की तुझं नाव येणार नाही, पण ते नाव आता ठेवायचं ना, अंकुश कुलकर्णी हा विषय नको, तिथे आपण रामकृष्णदास नाव लिहा. बापरे, म्हणजे हे वेगळंच आहे म्हटलं, म्हणजे जबाबदारी. पण ही जबाबदारी मला कधी वाटत, कारण तेच करून तेच घेतात. करतो. आणि आपोआपच आता आपण कधी वाचायला घेतलं ना जुने पेपर, तर विश्वास बसत नाही हे काही आपलं आहे. बरोबर. आपलं नाहीच. नाही. सगळे म्हणजे शब्द सुरुवातीला गोळे काका बघायला लागले मग. तपासले. आणि मग त्याच्यानंतर नाही, मग गोळे काकाने काही दिवसांनी हे केलं, म्हणजे मग वदी कुलकर्णीच्याकडे पेपर हा, वदी exactly. कुलकर्णी एक्सपर्ट आपले. तो अनुभव हो, आहे. तर मला तर राव सरांनी म्हणलं, आणखी 2-4 सरांच्या इकडे पण गेले ते पेपर तपासायला. पण वदी कुलकर्णीने तर मला सांगितलं म्हणजे आता ते पुण्याला, तर मी सकाळी आता एकदा कुरिअर म्हणून पाठवलं, पण ते त्याला उशिरा पोहोचलं. त्याचे 4 दिवस जायला लागले. मग मी एकदा म्हटलं आता आपण सकाळी 7ची गाडी पकडायला लागलो डेक्कन एक्सप्रेस, आणि 11:30 पुण्याला तिथं रिक्षा त्यांच्या घरी तपासायचे आणि लगेच दुसऱ्याचे. असं मी 7-8 महिने गेलो. मग त्यांना कौतुक वाटलं. त्यावेळेस अंकुश कुलकर्णी तुम्ही त्रास नका घेऊ, गुरुदेव सगळं तुमच्याकडून देऊन घेतात, ते लक्षात ठेवा. मुळात ते खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही लिहित नाही, हे पहिले तुमच्या मनात. म्हटलं पण तपासायला सांगितलं तुमच्याकडे, ते तपासलं झालं. आता 7-8 महिने मी समाधानी आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही चालू ठेवा. पण हे कायम लक्षात ठेवा, हे तुम्ही लिहित नसून रामकृष्ण महाराज, आपण रामकृष्ण महाराज तुमच्या देहा शिवून लिहितात. मोठे शब्द वापरू नका, आमचे पात्र आमचा देह काय शुद्ध पवित्र नाही, तो तुमचा विषय नाही, बरोबर आहे. पण जे करून लिहितात, जे लिहून लिहितात, ते सगळं गुरु महाराज तुमच्या गुरुदेव, याची खाली फक्त नियम तुमच्या डोक्यात भावना ठेवा. कधी तुमचं श्रेय घ्यायला जाऊ नका.
मग तो बरोबर आहे, कारण रामकृष्ण दास त्यांनी नावच बदललंय. म्हणजे खरं तर गुरुदेवांनी आपली पण identity स्वतः तेच आहे. म्हणजे गुरुदेवांनी स्वतः पण कशाचं श्रेय घेतलं नाही, सगळं त्यांच्या हो, हो. गुरुचरणी ठेवलं. हेच आपल्यापर्यंत हो, त्यांनी आदर्श दिला. आदर्श दिला आणि- की तुम्ही असंच करा, रामकृष्ण दास या नावाने नाही, लिहित नाही. जाऊन. आणि आज मला वाटतं सगळ्या सत्संगामध्ये नाही, आपण आहे, गुरुदेव कृपा काय तेच प्रकारे- अनुग्रह वाचत असतो आणि त्याच्यावर चर्चा एक मंथन प्रकारे आपली मोठी सेवा करून घेतली केली जाते. ही शून्यातून माणूस आलेला मी पाठीकोरी घेऊन खरं तर पटवून घेतलं. तुमच्याकडे अनुभवाचा इतका मोठा साठा आहे की त्यांची कृपा आहे. ती त्यांची कृपा तर आहे, त्यांच्या कृपेशिवाय काहीच होऊ शकत नाही. पण आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे आहे त्या वेळात शक्य तेवढा जास्तीत जास्त काय सगळ्यांपर्यंत पोहोचवता येईल साहजिक आहे. त्याचा आपण एक छोटा प्रयत्न करत असतो. पण आज तुम्ही इथे आलात, तुमचे अनुभव सांगितले आणि तुमच्याकडनं ही एवढी मोठी सेवा ते करून घेत आलेत आणि आतापर्यंत करून घेतलेली आहे. भाग्यवान तर आहे. तुम्ही खरंच अतिशय भाग्यवान आहात आणि तुम्ही आज आमच्या इथे पॉडकास्टला आलात, आमचंही भाग्यच आहे. आपण इथेच थांबूया. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.